वारी सुरू होते तेव्हा पहिली हाक विठ्ठलाच्या नावाने नसते, ती असते असं का? विठ्ठलाचं देवाचं नाव घेण्याआधी एका भक्ताचं नाव घेतलं जातं. याचं उत्तर वारकरी परंपरेत दडलंय. वारकरी परंपरेनुसार पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत इतका तल्लीन होता की भगवान विठ्ठल स्वतः त्याला भेटायला आले. पण पुंडलिकाने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने विठ्ठलाला थांबण्यासाठी एक वीट पुढे सरकवली आणि विठ्ठल त्या विटेवर उभे राहिले. ही कथा शेकडो वर्षापासून वारकरी परंपरेने ती श्रद्धेने जपली आहे. मात्र या कथेपेक्षा तिचा संदेश अधिक मोठा आहे. मला वारकरी संप्रदाय सगळ्यात बेस्ट का वाटतो? कारण वारकरी संप्रदाय सांगतो की खरी भक्ती फक्त देवासमोर हात जोडण्यात नाही. खरी भक्ती आपल्या कर्तव्यात आहे, आईवडिलांच्या सेवेत आहे, माणुसकीत आहे. म्हणूनच या गजरात आधी आठवण होते एका भक्ताची आणि नंतर त्या भक्ताला वर देणाऱ्या विठ्ठलाची. पुंडलिक वरदा म्हणजेच पुंडलिकाला वर देणारा हरी विठ्ठल. या गजराची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगू शकत नाही, पण एवढं निश्चित सांगतो की शेकडो वर्षापासून हा गजर वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग आहे. याच गजरातून वारकरी संप्रदाय एक मोठा विचार मांडतो. देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग भक्तीतून जातो आणि भक्तीची सुरुवात मंदिरातून नाही तर आपल्या कर्तव्यातून होते. म्हणूनच प्रत्येक वारीत पहिली हाक विठ्ठलाच्या नावाने नसते, ती असते त्या भक्ताच्या नावाने, ज्याने आपल्या सेवेमुळे देवालाच थांबायला लावलं. कदाचित म्हणूनच आजही लाखो वारकरी एकाच श्रद्धेने म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.